मागील वर्षाचा जर विचार केला तर आपलं मागील वर्ष कसं गेलं. आता आपण साक्ष घेतल्या, प्रत्येकाने प्रार्थना केल्या आणि सर्वजण बोलले प्रियानो की मागील वर्ष 2025 हे जे आहे ते आपल्या मंडळीसाठी आणि मंडळीतल्या प्रत्येक कुटुंबासाठी खूप दुःखाचं गेलं. खूप अडीअडचणीचं गेलं, खूप आजाराचं गेलं, खूप संकटांचं गेलेलं आहे प्रियानो. बघा 2026 हे वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं असताना ज्यावेळेस आपण मागच्या वर्षाचा विचार करतो की त्या वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी आल्या, सगळं काही झालं, परंतु आपण एका गोष्टीचा विचार केला का की त्या जिवंत परमेश्वराने आपल्याला कधी एकटं सोडलं नाही. त्या सर्व परिस्थितीमध्ये तो परमेश्वर आपल्या सोबत राहिला प्रियानो. आणि म्हणून त्या गोष्टीबद्दल आपण देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे की परमेश्वर आपल्याला कधी सोडत नाही, कधी तो आपल्याला टाकत नाही. आणि म्हणून यावेळेस आपण शास्त्रभाग वाचूया, स्तोत्रसंहिता 103. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्मना त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाश गर्दीतून उद्धारतो. तो तुला दया व करुणा याचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. बस बघा, या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं प्रियानो, स्तोत्रसंहिता याचा 103 अध्याय या ठिकाणी आपल्याला समजतं की हे दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे आणि अतिशय सुंदर असं हे स्तोत्र आहे प्रियानो. या ठिकाणी दावीद परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये त्याच्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल परमेश्वराला धन्यवाद देत आहे प्रियानो. म्हणून त्याच्यातून आपण देखील हे शिकलं पाहिजे की आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाबद्दल बघा, ज्यावेळेस आपण देवाच्या सानिध्यामध्ये जातो आपण खूप मोठी प्रार्थनेची लिस्ट देवाला सादर करतो, प्रार्थना विनंत्या सादर करतो, सगळं काही आहे, परंतु देव देखील आपल्या प्रार्थना ऐकतो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर देखील परमेश्वर देतो. परंतु ज्यावेळेस देव आपल्याला आशीर्वादित करतो त्याच्यानंतर आपण देवाला धन्यवाद देणं विसरून जातो प्रियानो. आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी दाविदाच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळतं की दावीद या ठिकाणी वरती हेडलाईन काय दिलेली आहे, देवाच्या उपकाराबद्दल धन्यवाद. परमेश्वराने जन्मलेल्या दिवसापासून तर आताच्या क्षणापर्यंत आपल्या प्रत्येकावर असंख्य असे उपकार केलेले आहेत. आणि म्हणून आपण त्या प्रत्येक दिवसाची आठवण करून त्या जिवंत परमेश्वराला आपण धन्यवाद देणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी दावीद देखील म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. बघा, दावीद हा राजा आहे, दावीद अभिषिक्त आहे, दावीद देवाचा सेवक आहे, दावीद हा देवाच्या मनासारखा म्हटलेला आहे. आणि हे कशामुळे आहे तर कारण त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे प्रियानो. त्याच्या जीवनामध्ये तो नेहमी देवाचं स्तुती स्तवन करणार आहे, त्याच्या जीवनामध्ये नेहमी तो देवाला प्रथम स्थान देणार आहे. आणि तरी देखील तो काय म्हणत आहे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. तसं आपण देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा धन्यवाद आपण सतत आणि सतत केला पाहिजे. बघा, आज जर आपण आजच्या दिवसाचा विचार केला किंवा कालच्या दिवसाचा जर विचार केला तर असंख्य जगभरामध्ये संपूर्ण जग 31 कशा प्रकारे साजरा करतं. अनेक तरुण पिढी असेल, अनेक हॉटेलांमध्ये जाऊन पार्ट्या करून ते आपलं नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत, आनंद करत आहेत, जल्लोष करत आहेत, उत्साह करत आहेत. कारण का, एक वर्ष आता निघून गेलं आणि एक नवीन वर्षाची ते काय करत आहेत, स्वागत करत आहेत किंवा तयारी करत आहेत की नवीन वर्षामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि त्याचनुसार प्रियानो प्रत्येक जण जे ते त्याच्या पद्धतीने करत आहेत. जे देवाचे लोक आहेत, जे देवाचे निवडलेले लोक आहेत, ते देवाची प्रार्थना करत आहेत की परमेश्वरा तू आम्हाला वर्षभर सांभाळलंस आणि नवीन वर्ष तू आमच्या आयुष्याला जोडत आहेस, त्याबद्दल देवाला धन्यवाद देत आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत ते प्रार्थनेने करत आहेत. आणि म्हणून खरोखर या सर्व गोष्टीबद्दल देवाला धन्यवाद असो प्रियानो की खरोखर आपण धन्य असे लोक आहोत की आज आपण देवाच्या चरणाजवळ बसून त्या परमेश्वराची प्रार्थना करत आहोत आणि नवीन वर्षाची आपण सुरुवात करत आहोत. बघा, मी अगोदरच आपल्याला सांगितलं
की गेल्या वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असंख्य असे दुःख आलेले आहेत प्रियानो. आपण सर्वजण दुःखातून गेलो, अडचणीतून गेलो, समस्यातून गेलो, परंतु तरी देखील त्या परमेश्वराने आपल्याला कधी एकटं असं सोडलं नाही प्रियानो. कारण संकट, दुःख आणणाराही परमेश्वरच आहे आणि आनंद देणारा देखील परमेश्वरच आहे प्रियानो. आपल्या योजना त्या देवाच्या योजना नाहीत ना. कारण बघा, अनेकरित्या नवीन वर्ष आलं म्हणजे प्रत्येक मनुष्य नवीन संकल्प करतो, नवीन योजना करतो, परंतु प्रत्येकाचे संकल्प पूर्ण होतातच का? नाही होत. गेल्या वर्षी पण अनेकांनी संकल्प केले असतील का या वर्षामध्ये आमच्या काय काय योजना आहेत, आम्ही तसं वागू, तसं करू, आम्ही दररोज बायबल वाचू, आम्ही दररोज प्रार्थना करू, ह्या वर्षामध्ये आम्ही चर्च मिस करणार नाही, किंवा अनेक प्रकारचे संकल्प केलेले असतात, परंतु ते पूर्ण होतात का? नाही होत प्रियानो. तसंच बघा, चांगली सुरुवात करण्यासाठी किंवा चांगला संकल्प करण्यासाठी कुठल्या एका विशिष्ट दिवसाची गरज नसते. आपल्यासाठी रोज, प्रत्येक दिवस हा नवीन देवाने दिलेला आहे प्रियानो. बघा, दररोज आणि दररोज आपण चुका करतो, दररोज आणि दररोज आपल्या जीवनामध्ये पाप येतं, आणि तरी देखील तो परमेश्वर इतका चांगला आहे की आपण पापी असताना देखील तो रोज आपल्यावर प्रेम करतो, आणि रोज त्याची दया तो आपल्यावर कशी करत असतो? नवीन करत असतो. म्हणून त्या परमेश्वराला मी धन्यवाद देते प्रियानो, की परमेश्वराने गेल्या दिवसांमध्ये अनेक संकटातून, दुःखातून, आडी अडचणीतून आपल्याला काय केलेलं आहे? सोडवलेलं आहे. अनेक कुटुंबांचा जर विचार केला तर जीवित हानी देखील झालेली आहे. अनेक आपले प्रियजन आपल्याला सोडून गेलेले आहेत. आर्थिक अडचणीतून देखील अनेक परिवार जात आहेत. अनेक परिवार कर्ज बाजारामध्ये आहेत, नाही का. अनेकांच्या जीवनामध्ये, अनेकांच्या कुटुंबामध्ये भांडण तंटे आहेत. कशामुळे आहेत? देवाचे लोक आपण आहोत, आपण प्रार्थना करत आहोत, आपण प्रभूमध्ये वाढत आहोत, आपण नित्यक्रमाने देवाच्या सानिध्यामध्ये येत आहोत, तरी देखील आपल्या जीवनामध्ये संकट काय येत आहेत आपण याचा विचार करतो का? का माहिती आहे का? जितकं आपण प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करतो ना, तितकं सैतान आपल्या जीवनावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की सैतानाची इच्छा आहे की कुठलाही कुटुंब आशीर्वादित असू नये, प्रत्येक कुटुंबामध्ये अशांती असावी, भांडण तंटे असावे, आणि सगळ्या प्रकारचं आजारपण असावं, आणि म्हणून सैतान आपल्याला त्रास देण्याचा, आपल्यावर अटॅक करण्याचा काय करत असतो? प्रयत्न करत असतो प्रियानो. आणि अशाच गोष्टी मागील वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आलेल्या आहेत. भांडण तंटे का निर्माण होत आहेत? देवाचं वचन सांगतं की शेवटच्या काळामध्ये प्रीती काय होईल? थंडावेल. प्रीती थंडावेल, प्रीती समाप्त होईल. घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असणार नाही, मायलेकरांमध्ये प्रेम असणार नाही, भावाभावांमध्ये प्रेम असणार नाही, सासू सुनामध्ये प्रेम असणार नाही. परंतु ही जी गोष्ट आहे ही देवाच्या लोकांसाठी एक चॅलेंज आहे प्रेम. जर तुम्ही आणि मी आपण देवाचे लोक आहोत ना, तर गेल्या वर्षामध्ये सैतानाने जितकं आपल्याला हलवून सोडलेलं आहे, जितकं आपल्याला हदरवून सोडलेलं आहे, तितकं या वर्षामध्ये आपण आवेशाने प्रार्थना करायच्या, आवेशाने देवाची स्तुती करायची, आवेशाने, अभिषेकाने, आत्म्याने आणि सामर्थ्याने भरायचं, आणि सैतानाला देखील आपण हातून सोडायचं आहे. ते तू किती आमच्यावर अटॅक करतो, तू किती आम्हाला निराशाने हताश करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्ही तुला घाबरणार नाही, कारण तो जिवंत परमेश्वर आमच्या सोबत असणारा परमेश्वर आहे. आणि कुठलीही गोष्ट देवाच्या इच्छेविना घडत नाही प्रियानो. म्हणून आज माझ्या प्रत्येक बहिणीला मला आनंद वाटला की तुम्ही सगळ्याजणांनी चांगली प्रार्थना केली, आणि विशेष म्हणजे अर्चना सिस्टर असतील, आंटी, अनेक आमच्या बहिणी असतील, की इतकं दुःख जीवनामध्ये असताना देखील आज तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येऊन तुम्ही देवाला प्रथम स्थान दिलं. आज तुम्ही प्रार्थना केली, आपलं जे दुःख आहे ते तुम्ही बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करण्याचा एक संकल्प केला. त्याबद्दल खरोखर मी देवाला धन्यवाद देते की हे जे तुमचं वागणं आहे, ही जी आजची तुमची कृती आहे, ती येणाऱ्या वर्षामध्ये देव तुम्हाला आशीर्वादित करणारी असणार. आणि म्हणून आपण विश्वासणारे या नात्याने मागील दिवसात आपल्या जीवनामध्ये काय झालं, काय घडलं ते आपण बदलू शकतो का? नाही बदलू शकत. आपले गेलेले प्रियजन आपण परत आणू शकतो का? नाही आणू शकत. परंतु येणारं जे वर्ष आहे, येणारं जो भविष्य काळ आहे, तो आपल्या हातामध्ये आहे, आणि तो आशीर्वादित करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने आपल्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून आज मी तुम्हाला सांगू इच्छिते बहिणींनो, की प्रत्येकाने इतका अभिषेकाने आणि इतका आत्म्याने भराने या वर्षामध्ये, की गेल्या वर्षात सैतानाने जितकी काही हानी आपली केलेली आहे, आर्थिकरित्या असेल, मानसिकरित्या असेल, शारीरिकरित्या असेल, जी हानी सैतानाने आपली केलेली आहे, सर्व हानी या दिवसामध्ये आपल्याला भरून काढायची आहे येशूच्या नावाने.
आणि म्हणून बघा या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की दावीद म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. काही गोष्टी आपल्या जीवनात अशा घडलेल्या आहेत का त्या कशाने भरून येणाऱ्या नाहीत प्रियानो, परंतु तरी देखील आपण देवाचे लोक या नात्याने आपण परमेश्वराला धन्यवाद द्या, यासाठी की प्रभू तुझी इच्छा होती तसं तू माझ्या जीवनात केलंस, आणि यासाठी की प्रभू तुझी इच्छा आहे तसं तू मला ठेवलंस, मी तुला धन्यवाद देते. आणि खरोखर दावीद या ठिकाणी म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. तो परमेश्वर पवित्र आहे प्रियानो, तो परमेश्वर काल आज आणि युगानुयुग सारखा असणारा तो परमेश्वर आहे. अनेक वर्ष येतील, अनेक वर्ष जातील प्रियानो, परंतु आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस असा समजा, असा गणा की हा शेवटचा आहे. कारण त्या प्रत्येक दिवशी आपण देवाची उपस्थिती अनुभवली पाहिजे, त्या प्रत्येक दिवशी आपण देवाच्या सानिध्यामध्ये बसलं पाहिजे, त्या प्रत्येक दिवशी आपण आपलं प्रार्थनामय जीवन वाढवलं पाहिजे. कारण देवाचं वचन काय सांगतं माहिती का, सैतानाला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. बघा मागच्या वर्षात जितकी हानी झाली, जितके संकट आले, कशामुळे आले असतील? कदाचित आपण कुठेतरी कमी पडलो, आपण कदाचित सैतानाला वाव दिला, आपण देवापासून कुठेतरी दूर गेलो. देवाचं वचन सांगतं मी तुला कधी टाकणार नाही, मी तुला कधी सोडणार नाही, परंतु तरी देखील सैतान येतो आणि आपल्या जीवनावर हल्ले करून निघून जातो. आपलं कुटुंब नष्ट करण्याचा, आपलं कुटुंब विस्कळीत करण्याचा सैतान काय करतो? प्रयत्न करतो, आणि त्याच्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी होतो. का होत आहे? कारण आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत, आपल्या प्रार्थना कुठेतरी शुष्क झालेल्या आहेत, आपल्या प्रार्थना कुठेतरी थंड झालेल्या आहेत, आणि म्हणून त्या सैतानाने येऊन आपलं कुटुंब विस्कळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या दिवसामध्ये प्रियानो, प्रत्येकाने अभिषेकाने भरा, प्रत्येकाने जसे यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की खिंडीमध्ये कोण उभं राहील तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुम्ही त्या सैतानाला अडवा, त्या खिंडीमध्ये उभं राहा आणि मध्यस्थी करा देवासमोर प्रियानो. आणि खरोखर एक असे प्रार्थना योद्धे बना की त्या सैतानाचे जळते बाण तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे निघून जातील, नष्ट होऊन जातील. कारण त्या परमेश्वराने तो अतिशय ते सामर्थ्य तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. खरोखर आज धन्य तो परमेश्वर आणि धन्य आपण त्याची प्रजा प्रियानो, की देवाने सुंदर संधी आपल्याला दिलेली आहे. आज देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसलेला असताना जे काही बघा, आज एक चांगला संकल्प करा, प्रत्येक जण संकल्प करा. अनेक तुमच्या या वर्षामध्ये योजना असतील, प्लॅन संकल्प असतील. प्रत्येक मनुष्य माहिती का धन साठवण्याच्या पाठीमागे पडलेले, पैसा अडका धन दौलत, ठीक आहे, या जगातल्या सगळ्या गोष्टी देवबाप तुम्हाला देईल, परंतु एक संकल्प करा का ह्या वर्षामध्ये माझं प्रार्थनामय जीवन मी असं बांधील की सैतानाचे कितीही हल्ले माझ्या कुटुंबावर आले ना, ते गेटच्या बाहेरच गेले पाहिजे, आतमध्ये आलेच नाही. इतकं स्वतःला तुम्ही प्रार्थनेमध्ये मजबूत करा, इतकं स्वतःला तुम्ही बांधणी करा, चांगला संकल्प करा, प्रार्थनेची सुरुवात करा. आपल्या घरामध्ये पडलेली वेदी पुन्हा एकदा उभारा, कारण प्रार्थनेची वेदी आपल्या कुटुंबामध्ये अतिशय महत्वाची आहे. प्रार्थनाच आपली सगळी परिस्थिती बदलत असते, म्हणून प्रार्थनेला कधी हलक्यामध्ये घेऊ नका प्रिया. प्रार्थना ही आवेशाने करा, प्रार्थना ही सामर्थ्याने करा. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, ज्यावेळेस तुम्ही मुख उघडता, ज्यावेळेस तुम्ही आराधना करता, त्यावेळेस स्वर्ग उघडला गेला पाहिजे. देवाचं वचन आपल्याला सांगतं, दानिएल 3 वेळा दिवसातून प्रार्थना करायचा, इतका तो अभिषिक्त होता, तरी देखील 21 दिवस त्याची प्रार्थना अडवून ठेवलेली होती प्रियानो. तर मग तुम्हाला आणि मला किती अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे? खूप प्रार्थनेची गरज आहे, खूप प्रार्थनेची गरज आहे. म्हणून माझ्या प्रत्येक बहिणींनो, माझ्या आयांनो, माझ्या भावांनो, तुम्ही यावेळेस आपल्या प्रार्थनामय जीवनाकडे लक्ष द्या. जे दुःख जीवनामध्ये आलं ते विसरून जा, ते तुम्ही भरून काढू शकत नाही, परंतु जे उरलेले दिवस आहेत, जे घरातले इतर कुटुंबीय लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना योद्धे बना, आपल्या कुटुंबासाठी मध्यस्थी करा, आणि खरोखर तुमच्या कुटुंबावर येणारे सगळे जे हल्ले आहेत ते नष्ट नाबूद करा प्रियानो. कारण बघा, योगाच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं, योग दररोज प्रार्थना करायचा, त्याचे मुलं दररोज एकत्र येऊन प्रार्थना करायचे. तो धार्मिक होता, तो खूप श्रीमंत होता, त्याला पैशाची अडकीची कशाचीच गरज नव्हती. असं म्हटलं की देशामध्ये तो सगळ्यात श्रीमंत होता,
हं? आणि खरोखर तो इतका श्रीमंत असताना देखील त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. म्हणून आजच्या दिवसापासून हा संकल्प करा की परमेश्वराचं भय माझ्या जीवनात असलं पाहिजे. परमेश्वराचं भय माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये मी त्यांना धरायला शिकवील, ज्याच्यामुळं त्यांचं तारण होईल, ज्याच्यामुळे त्यांचं कल्याण होईल, ज्याच्यामुळे त्यांच्यावर संकट येणार नाही, ज्याच्यामुळे त्यांच्यावर अरिष्ट येणार नाहीत. आणि म्हणून प्रियानं बघा, ज्यावेळेस तो प्रार्थना करायचा, ज्यावेळेस तो आराधना करायचा, देवाचं वचन सांगतं की त्याच्या घराभोवती सामर्थ्याचं कुंपण तयार झालं. आणि ते कुंपण तोडण्याचं सामर्थ्य सैतानामध्ये होतं का? नव्हतं. आपण देवाचं वचन वाचतो की सैतान येतो, दररोज त्याच्या घराकडे बघतो, त्याच्या घरामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या घरामध्ये आजारपण आणण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या घरामध्ये अनेक असे संकट आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचं काही चालत नाही. का नाही चालत? कारण त्याचं प्रार्थनामय जीवन तेवढं स्ट्रॉंग आहे. तसं या 2026 मध्ये प्रियानो, स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप प्रार्थना करा. आपलं प्रार्थनामय जीवन तुम्ही काय करा? वाढवा. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं प्रियानो की दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. जर दावीदाच्या जीवनाबद्दल जर आपण विचार केला, आपण नेहमी शिकतो दावीदाच्या जीवनाबद्दल. आणि आपल्याला माहिती आहे की काय होतं दावीदाचं जीवन. इतक्या 7-8 भावांमध्ये सगळ्यात तो लहान, कुठलं शिक्षण नाही, काहीच नाही, त्याच्याकडे जास्त कोणी लक्षही देत नाही. त्याचे भाऊ राजाच्या मोठ्या सेनेमध्ये आहेत, त्यांना विशेष असं महत्व आहे. दावीदाकडे कोणी विशेष असं लक्ष देत आहे का? नाही देत. परंतु ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही ना, त्याच्याकडे माझा जिवंत देव लक्ष देतो. आणि त्या परमेश्वराचे नेत्र आपल्या सगळ्यांकडे लागलेले आहेत. तो परमेश्वर आपल्या सगळ्यांना पाहतो प्रियानो. आणि त्या परमेश्वराची इच्छा आहे की आपल्या प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित असावं. ह्या दावीदाला परमेश्वराने शेळ्या मेंढ्या चारत असताना देखील तो काय करायचं माहिती का? देवाची आराधना करायचा. आणि केवळ त्याची तेवढी कृती परमेश्वराला आवडली. देवाला आज कुठल्या अर्पणाची आवश्यकता नाही. परमेश्वराने सगळं काही पूर्ण केलेलं आहे. आज तुम्ही देवाकडे काय घेऊन येणार आणि कशाने तुम्ही देवाला संतुष्ट करणार? काय काय देणार तुम्ही देवाला? फक्त ओटाचं फळ, स्तुतीचा यज्ञ, एवढंच एका यज्ञाची देवाला काय आहे? अपेक्षा लागलेली आहे. आज तुम्ही किती पैसा, अडका, धन दौलत घेऊन जर देवाकडे आले तरी देव संतुष्ट होऊ शकत नाही. कारण देवाला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. किंवा जगातले हार, नारळ, फुलं, अंक काही जर घेऊन आले, देव म्हणणारे मीच बनवले, मला काही याची आवश्यकता नाही आहे. परंतु परमेश्वराने ज्यावेळेस मनुष्याची निर्मिती केली, ह्या जगाची निर्मिती केली, त्यावेळेस देवाची इच्छा काय होती? सगळ्यांनी आनंदी असावं. देवाने सुंदर बाग बनवली, तिथं कसलीच कमी ठेवली नाही. आणि मनुष्याला ठेवलं त्या ठिकाणी कशासाठी माहितीये का? आनंदाने राहावं. देवाची इच्छा होती की सगळ्यांनी कसं असावं? आनंदी असावं. देवाने एक चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु मनुष्याने काय केलं? बिघडवलं. पण जरी बिघडवलं प्रियानो, तरी देखील परमेश्वराने आपल्याला पुन्हा एकदा ख्रिस्ताच्या द्वारे एक चांगली योजना आपल्यासाठी पाठवली. पुन्हा एकदा आपल्याला चांगलं करण्याची संधी परमेश्वराने दिली. म्हणून परमेश्वराला धन्यवाद असो की जसं दावीदाच्या जीवनाबद्दल आपण ऐकत आहोत आणि पाहत आहोत की दावीदाच्या जीवनामध्ये प्लस असं म्हणजे चांगलं बघण्यासाठी सारखं नाही का, म्हणजे असं दुसरं काही नव्हतं की त्याच्या घरातील लोक त्याला विशेष महत्व असं देत होते, असंही काही नव्हतं. परंतु केवळ त्याच्या जीवनामध्ये तो देवाची आराधना करणारा होता. आणि म्हणून परमेश्वरला त्याचं अंतःकरण आवडलं प्रियानो. बघा, सरळ मनाचे लोक, सरळ अंतःकरणाचे लोक हे देवाला आवडतात. म्हणून या वर्षामध्ये संकल्प करा की जे काही वाकडे तिकडे रस्ते नाही का असतील ते सरळ करा. वाकडे तिकडे रस्ते आपल्याला समजतं सगळ्यांना. काय करा? सरळ करा. अंतःकरणामध्ये कपट ठेवू नका. देवाचं वचन सांगतं का हृदय सगळ्यात कपटी, पण तरी सुद्धा आहे ना, या कपटी हृदयाला सरळ करण्याचा काय करा? प्रयत्न करा की जेणेकरून देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतील. आणि या दावीदाचं अंतःकरण सरळ होतं, त्याचे विचार शुद्ध होते, चांगले होते, जेणेकरून परमेश्वराने त्याला शेळ्या मेंढ्या चारत असताना देखील काय केलं? राजा केलं. तो परमेश्वर आपल्याला उंच करणारा परमेश्वर आहे प्रियानो. आणि म्हणून तो परमेश्वर म्हणून दावीद या ठिकाणी म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचं काय कर? धन्यवाद कर. तो परमेश्वर पवित्र आहे प्रियानो. आणि देवाचं वचन सांगतं की जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही देखील काय असा? पवित्र असा. पवित्रतेने तुम्ही देवाची आराधना करा.
आपलं अंतःकरण पवित्र ठेवा, शुद्ध ठेवा, आपले विचार चांगले ठेवा. या नवीन वर्षामध्ये एक चांगली सुरुवात करा, चांगल्या विचारांची सुरुवात करा, चांगल्या संकल्पाची काय करा, सुरुवात करा. आणि पुन्हा एकदा आपल्या ज्या काही योजना असतील, ज्या काही प्रार्थना विनंत्या असतील, त्या प्रार्थनापूर्वक तुम्ही देवासमोर सादर करा. कारण ते सूत्राच्या पुस्तकामध्ये म्हटले की योजना करणं हे मनुष्याच्या हातचं आहे, परंतु जीवेने उत्तर देणं हे परमेश्वराकडे आहे. तुम्ही योजना करा, परंतु त्या देवाच्या चरणाजवळ ठेवा. देवाला म्हणा की प्रभू, ह्या आमच्या प्रार्थना आहेत, ह्या आमच्या विनंत्या आहेत, ह्या आमच्या योजना आहेत, परंतु आपल्या हिताचं काय आहे हे आपल्यापेक्षा जास्त देवाला माहिती आहे प्रेम. आणि म्हणून आपला सर्व भार त्या परमेश्वरावर सोपवून द्या आणि त्या परमेश्वराच्या हातामध्ये स्वतःला सोपवा आणि आपलं जीवन या वर्षामध्ये आशीर्वादित करून घ्या प्रियानो. आणि म्हणून बघा, दुसरं वचन वाचा, 2 आणि 3. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. बघा, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की स्तोत्र 103 आणि 4 मध्ये जर तुम्ही वाचलं ना, आता खूप वेळा दावीद म्हणतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. बघा, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. बघा, देवा प्रियानं खूप चांगला आहे. या ठिकाणी देवाचं वचन सांगतो त्याचे सर्व उपकार विसरू नको, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची काय करतो, क्षमा करतो. आपण प्रत्येक जण जर आपण स्वतःचा विचार केला तर आपल्यामध्ये काही चांगुलपण आहे का? आपल्यामध्ये आपल्या ठाई काही चांगलं असं वसतं का प्रियानो? नाही. कारण प्रत्येक जण पापी आहे, प्रत्येकामध्ये पाप आहे. परंतु देवाचं वचन या ठिकाणी काय सांगतं, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची काय करतो, क्षमा करतो. मग जो तो परमेश्वर आपल्यावर इतका प्रेम करतो यासाठी की आपला नाश होऊ नये. जे कोणी नवीन आज आलेले आहेत त्यांच्यासाठी आज तुम्ही देवाचं वचन ऐकत असताना ही तुमच्यासाठी सुवार्ता आहे प्रियानो, की आपण प्रत्येक जण पापी होतो, आपण प्रत्येक जण पापी आहोत आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यावर, माझ्यावर आणि जगावर एवढं प्रेम केलं की त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र त्या पित्या परमेश्वराने दिला, यासाठी की आपला नाश होऊ नये, तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं किंवा आपल्या पापापासून आपल्याला क्षमा मिळावी, की आपल्याला मोक्ष मिळावा, आपल्याला उद्धार मिळावा, आपल्याला सुटकारा मिळावा. आणि ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला स्वतःचा तारणारा म्हणून आपण स्वीकारतो, त्यावेळेस आपल्या सर्व पापांची क्षमा होते. जगातलं कुणी आपल्या पापांची क्षमा करेल का? तुम्ही एखाद्याला बोलले, रागवले, भांडले, एखाद्याला शिव्या दिल्या तर कुणी लगेच विसरून जाऊन लगेच तुमच्याशी गोड बोलेल का? नाही बोलू शकत. माणूस मनामध्ये राग धरून ठेवतो आणि किती पण दिवस तो राग मनुष्य काय करतो, वागवतो. परंतु तो परमेश्वर इतका चांगला आहे की आपण इतके पाप केलेले असताना, इतके दुष्कर्म केलेले असताना देखील त्या परमेश्वराने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं, यासाठी की आपल्याला सुटका मिळावी, यासाठी की आपला उद्धार व्हावा, यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावं, यासाठी की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणून या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी दावीद म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको, कारण तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची काय करतो, क्षमा करतो. त्या परमेश्वराने आपल्या सर्व पापांची क्षमा केली आणि आपल्याला एक चांगलं जीवन दिलं. तो तुझे सर्व रोग बरे करतो. आताच आपण साक्ष ऐकल्या की अनेकांच्या जीवनामध्ये प्रभूने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. तो परमेश्वर यहोवा राफा आहे, तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आरोग्य देणं, चमत्कार करणं हा देवाचा स्वभाव आहे. आणि म्हणून तो परमेश्वर त्याच्या स्वभावानुसार आपल्या जीवनामध्ये चमत्कार करतो. परंतु चमत्कारापेक्षा त्याच्या वचनावर, त्याच्या बलिदानावर विश्वास करणं ही मोठी गोष्ट आहे प्रियानो. आणि म्हणून खरोखर या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारतो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. म्हणजे किती तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. म्हणजे परमेश्वर रोज आणि रोज त्याची दया आपल्यावर नवीन करतो. रोज आपण चुकत नाही का? रोज चुकतो. असं झालंय का आज प्रार्थना केली म्हणून आज काहीच चुकच घडली नाही? होते ना चूक आपल्याकडे. तरी देखील परमेश्वर काय करतो, दया आणि
करुणा करतो आणि आपल्या सर्व पापांची आपल्याला काय करतो, क्षमा करतो आणि आपलं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. म्हणजे परमेश्वर कुठल्याही चांगल्या गोष्टीची आपल्याला वाण पडू देत नाही. आणि म्हणून दावीद राजा या ठिकाणी म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आज देवाचं वचन आपण वाचत असताना किंवा ऐकत असताना आपलं लक्ष ज्यावेळेस आपण वचनाकडे लावतो ना, देवाचं वचन सांगतं की जो कोणी देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो त्याचं काय होतं, कल्याण होतं. आज प्रत्येक मनुष्य कुटुंबाच्या कल्याणासाठी झटत आहे, काबड कष्ट करत आहे. परंतु त्या कष्टावर जर परमेश्वराचा हात नसेल, परमेश्वराचा आशीर्वाद नसेल, तर तुम्ही कितीही कष्ट करा त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. घरामध्ये भरपुरी शांती आनंद येऊ शकत नाही. म्हणून आपण जेही काही कमवतो त्यावर देखील परमेश्वराचा आशीर्वाद असला पाहिजे. आणि म्हणून बघा देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेनुसार चालतो ना, त्यावेळेस देव आपलं जीवन आशीर्वादित करतो. आपण आणखी एक वचन वाचूया. नीतिसूत्राचं पुस्तक 16वा अध्याय 7वं वचन. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसहित त्याच्याशी समेट करावयास लावितो. हा बघा, अगोदर वचन आपण ऐकले का देव विनाशकर्तेतून जीव उद्धारतो, देव आरोग्य देतो, देव दया व करुणाचं मुकुट घालतो, देव उत्तम पदार्थ आपल्या जीवनामध्ये देतो, देव सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला देतो. परंतु या ठिकाणी एक विशेष वचन परमेश्वर आपल्याला सांगत आहे की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसहित त्याच्याशी काय करायला लावतो, समेट करायला लावतो. अनेकदा अशा वचनाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्याला येतो की नाही. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये चालतो ना प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर जे आपले शत्रू असतील, जे विरोधक असतील, ज्यांना अनेक म्हणजे आपल्याबद्दल चांगलं वाटत नसेल, ते देखील येऊन आपल्याशी चांगलं बोलू लागतात, चांगलं वागू लागतात. केव्हा हे घडतं माहिती का, ज्यावेळेस देवाला आपलं अंतःकरण आवडतं किंवा मनुष्याचे मार्ग ज्यावेळेस परमेश्वराला आवडतात, त्यावेळेस तो शत्रूसहित त्याच्याबरोबर काय करायला लावतो, समेट करायला लावतो. आणि म्हणून या ठिकाणी दावीद राजा आपल्या जीवाला म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा काय कर, धन्यवाद कर. बघा अनेकदा वारंवार या वचनामध्ये तेच येत आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. का बरं दावीद या ठिकाणी अशा प्रकारे बोलत आहे आपल्या जीवाला, का बरं तो सांगत आहे? आपण विचार केला का? आपण विचार केला का दावीद या ठिकाणी असं का म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. मनुष्याचं शरीर या 3 विभागामध्ये विभागलेलं आहे, जीव, आत्मा आणि शरीर. जीव, आत्मा आणि शरीर. पहिल्यांदा परमेश्वराने उत्पत्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की मातीचा मनुष्य घडला, मातीचं काय केलं, शरीर तयार केलं. आणि त्यानंतर देवाचा आत्मा तो त्या शरीरामध्ये टाकला किंवा श्वास फुंकला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय आला, जीव आला. अशा प्रकारे मनुष्याचं शरीर जीवधारी झालं. परंतु प्रियानो, देवाचा आत्मा जो आपल्यामध्ये आहे ना, त्या आत्म्याला देवाचा ओढा असतो. म्हणजे आत्म्याला काय वाटतं, सतत आपण प्रार्थना करावी, देवाचं नामस्मरण करावं, देवाची स्तुती आराधना करावी, देवाच्या सानिध्यामध्ये बसावं. परंतु जीवाला काय वाटतं माहितीये का, नाही कंटाळा आलाय, आता थकलंय, नाही का. जर आपल्याला उपवास असेल नाही का आणि आपण बाजारामध्ये गेलं, जर खाऊ गल्लीतून चाललं तर खूप छान सेंट नाही का खाऊचं येत असेल, भजनचं येत असेल, मिठायांचं येत असेल, पण त्यावेळेस असं वाटतं नाही आता घेऊन खायला पाहिजे काहीतरी. पण त्याच वेळेस देवाचा आत्मा काय सांगतो की नाही तुला काय उपवास आहे. म्हणजे यातून सांगायचंय काय की जीवाचा ओढा किंवा देवाचा ओढा कुठं असतो, जगातल्या गोष्टींकडे असतो. जगातलं पैसा, हाडका, आयुष्य, आराम, डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी या जीवाला प्रिय असतात, या शरीराला प्रिय असतात. परंतु आत्म्याला त्या गोष्टी प्रिय नाहीत. आत्म्याला काय कशाची गरज आहे माहिती का, देवाच्या सानिध्याची. बघा आपल्याला माहिती की उत्पत्तीमध्ये ज्यावेळेस आदम हव्याला परमेश्वराने बागेमध्ये ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी देवाने त्यांना एकच आज्ञा घालून दिली. काढूयात आपण ते वचन, एकच मिनिट. उत्पत्तीचा 3रा अध्याय 6वं वचन वाचा. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही दिले व त्याने ते खाल्ले. बस बघा,
6व्या वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे का या ठिकाणी देवाने त्यांना सांगितलं होतं की त्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ काय करायचं नाही, खायचं नाही. सगळं काही पुष्कळ होतं, मुबलक होतं, चांगलं होतं, चांगलं एक आनंदी जीवन त्यांच्यामध्ये होतं.